आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल युद्धातल्या विजयातून सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अतुलनीय उदाहरण जगापुढे ठेवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मुसळधार पावसामुळे पुणे आणि मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या. सांगलीमध्ये लष्कर प्राचारण. संसदेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आणि पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आज रात्री. कारगिलमध्ये आपण केवळ युद्ध जिंकलं नाही, तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अतुलनीय उदाहरण जगापुढे ठेवलं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 25व्या कारगिल विजय दिनानिमित्त प्रधानमंत्री मोदी यांनी आज लडाखमधल्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि कारगिल युद्धात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना त्यांनी आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा असून देशाचं रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. भारत शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना पाकिस्ताननं केलेल्या फसवणुकीचा उल्लेख करत कारगिल युद्धात असत्य आणि दहशतीला सत्यापुढे हार पत्करावी लागल्याचं ते म्हणाले. दहशतवादाविरोधात निषेध नोंदवत पाकिस्ताननं भूतकाळातून कोणताही बोध घेतला नसल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज दूरस्थ पद्धतीनं लडाखमधल्या शिंकुनला बोगदा प्रकल्पाचा पहिला सुरुंग स्फोटही केला. निमू पदुम दारच्या मार्गावर जवळजवळ 15,800 फूट उंचीवर बांधला जाणारा हा दुहेरी बोगदा वर्षभर लडाख या प्रदेशाबरोबर संपर्क प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या सशस्त्र बलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांचं बलिदान आणि शौर्य देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देईल, असं त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. गृहमंत्री अमित शहा यांनी कारगिल विजय दिनानिमित्त लष्कराच्या वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केलंय. कारगिलमध्ये तिरंगा ध्वज फडकावून या जवानांनी देशाचा गौरव वाढवल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. कारगिल युद्धात देशाच्या भूभागाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या वीर जवानांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कारगिल विजय दिनानिमित्त आज कारगिल युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर सैनिकांना अभिवादन केलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना आदरांजली अर्पण करून झाली. त्यानंतर दोन्ही सभागृहात प्रश्नोत्तराचा तास झाला. त्यानंतर मैसूर शहरी विकास प्राधिकरणातल्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी निषेध व्यक्त केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब झालं होतं. सध्या लोकसभा आणि राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारनं अनेक पिकांच्या किमान हमी भावात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलंय. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. केंद्र सरकार सातत्यानं शेतकऱ्यांच्या लाभासाठी निर्णय घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या अनेक वर्षात गव्हासह इतर पिकांचं सरकारकडून खरेदीचं प्रमाण वाढलं असून खतांवरच्या अनुदानातही भरघोस वाढ केल्याचं चौहान यांनी नमूद केलं. राज्यसभेत शून्य काळात खासदार सुधा मूर्ती यांनी हॉटेल व्यावसायिकांकडून अन्नपदार्थात वापरल्या जाणाऱ्या सिंथेटिक रंग, सिंथेटिक व्हिनेगर तसंच टेस्टिंग पावडरच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं. या संदर्भात नियंत्रणासाठी देशभरात 100पेक्षा जास्त अन्न परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांनी सांगितलं. देशाची कृषी निर्यात आणि आयात क्षमतेला चालना देण्यासाठी जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये भारतातली पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा उभारली जाणार आहे.
केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सार्वजनिक खासगी तत्वावर हे आयात निर्यात आणि स्थानिक कृषी मालावर आधारित प्रक्रिया आणि साठवणी सुविधा केंद्र विकसित करायला मंजुरी दिली आहे. यासाठी 284 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या सर्वसमावेशक कृषी सुविधेच्या उभारणीमुळे लॉजिस्टिक सुविधा सुलभ होईल, अपव्यय कमी होईल आणि कृषी मालाला चांगला दर मिळेल असं सोनोवाल म्हणाले. शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि भारताच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशालेच्या आज तसंच उद्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेत. विद्यापीठाच्या उर्वरित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील अशी माहिती विद्यापीठ परीक्षा विभागानं दिली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातल्या 2800 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून शहरात बचावकार्य सुरू आहे अशी माहिती महापालिकेनं दिली. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या आज सकाळी तसंच दुपारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सांगली भागातली पूरस्थिती हाताळण्यासाठी 100 जणांचं लष्करी पथक तैनात करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी, दूधगंगा, वारणा आणि तुळशी या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातल्या सर्व नद्या धोका पातळीला वाहत आहेत. रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ अडकलेल्या मालवाहू जहाजावरून 14 कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलानं सुटका केली. गाझापट्टीत हमासबरोबर लवकरात लवकर शस्त्रसंधी करण्याचं आवाहन अमेरिकेनं इस्रायलला केलं आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी आज वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्यावेळी हॅरिस यांनी ही विनंती नेतान्याहू यांना केली. पॅरिस ऑलिम्पिक 2024चा उद्घाटन सोहळा आज होत असून भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11 वाजता पॅरिसमधल्या सीन नदीच्या किनाऱ्यावर या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियम बाहेर उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी सीन नदीमध्ये 10,000 खेळाडूंना घेऊन 100 नौका परेडमध्ये सहभागी होतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांच्या खेळाडूंचा समावेश असलेली परेड पॅरिसमधल्या काही महत्त्वाच्या स्थळांवरून पुढे जाईल. 3 तासांचा हा कार्यक्रम जगाला पॅरिसचा इतिहास आणि स्थापत्यकलेचा प्रवास घडवेल. परेडमध्ये भारताचं नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेते बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि टेबल टेनिसपटू शरद कमल करणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं काल शानदार सुरुवात केली असून नेमबाजीमध्ये रँकिंग फेरीत भारतीय पुरुष संघानं 3रं स्थान तर महिला संघानं 4थं स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरू होतोय. तत्पूर्वी बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं 15 ऑगस्टपर्यंत यासाठी अर्ज मागवले आहेत. 2018मध्ये झालेल्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे 5 लाख मतांनी विजयी झाले होते. मात्र त्यानंतर आलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल काश्मीर खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळच्या भागाला भेट दिली. सैन्याच्या तयारीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. कुपवाडा इथं झालेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत प्राणांची आहुती देणाऱ्या नाईक दिलावर खान यांना जनरल द्विवेदी यांनी आदरांजली वाहिली. राज्यात छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तातडीनं कांदा बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल युद्धातल्या विजयातून सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अतुलनीय उदाहरण जगापुढे ठेवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मुसळधार पावसामुळे पुणे आणि मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या. सांगलीमध्ये लष्कराला पाचारण. संसदेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आणि पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आज रात्री. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.